11 जून 1975 रोजी डॉक्टरांचा हा खेळ सावल्यांचा हा मराठी चित्रपट प्लाझामध्ये अगदी थाटात प्रदर्शित झाला. बऱ्याच वर्षांनी डॉक्टर चित्रपट माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येत होते. मला वाटतं डॉक्टरांचा हा काही पहिलाच रंगीत मराठी चित्रपट नव्हता. यापूर्वी गारंबीचा बापू या कादंबरीवर आधारित मराठी रंगीत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं होतं, पण तो चित्रपट कमालीचा रखडला होता. या मराठी चित्रपटात डॉक्टरांना पाहायला मी अतिशय उत्सुक होते. या चित्रपटानं डॉक्टरांची थांबलेली चित्रपट कारकीर्द पुन्हा एकदा सुरू होईल असं वाटत होतं. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटाचं वितरण हिंदी चित्रपटातील मातब्बर निर्माते वितरक गुलशन राय यांनी केलं. काशीनाथ घाणेकर हिरो म्हणून हवेत असा त्यांचाच आग्रह होता. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतले दारही पुन्हा एकदा डॉक्टरांना खुलं होईल अशी आशा वाढत होती. हा खेळ सावल्यांचा चित्रपट सुरू झाला आणि पूर्वार्धात तरी डॉक्टर जे काही करत होते ते पाहून मी तर चक्क डोळे मिटून घेतले. डॉक्टरांची प्रकृती तर अगदीच ढासळलेली होती. देखणे पण झाकुळलं होतं. संवाद नीट कळत नव्हते. गोमू संगतीनं या गाण्याच्या वेळी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर नेमके माझ्याजवळ येऊन बसले आणि गोमू संगतीनं या गाण्यावर डॉक्टरांचा भयानक नाच सुरू झाला. डॉक्टरांना तसं नाचताना बघून जोगळेकर मला म्हणाले, बघ गाढव कसा नाचतोय.